नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण आषाढ महिन्यात खास बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक आणि स्वादिष्ट गोड पुऱ्या बनवणार आहोत। आषाढ महिन्यात तळण्याचा नैवेद्य करण्याची परंपरा आहे। त्या तळण्याच्या पदार्थात प्रामुख्याने कापण्या, तिखट पुऱ्या आणि गोड पुऱ्या ह्या बनवल्या जातात। याला विशेष असे स्थान आहे। त्यात गोड पुरी ही गुळाचा गोडवा, तसेच वेलचीचा सुगंध आणि चव, त्याचबरोबर खुसखुशीत असा याचा पोत, यामुळे या पुऱ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडतात। या व्हिडिओमध्ये आपण गोड पुऱ्या करण्यासाठी पीठ कसं तयार करायचं, योग्य प्रमाण कसं घ्यायचं, तसेच पुरी कशी लाटायची, हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि ह्या गोड पुऱ्या बनवूया। सुरुवातीला आपण एक भांडे घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपण गूळ खिसून घेणार आहोत। तुम्हाला हवे असेल तर गूळ तुम्ही चाकूने चिरून घेऊ शकता। या ठिकाणी मी एक खिसणी घेतलेली आहे आणि खिसणी घेताना ओली खिसणी घ्यायची नाही, पूर्ण कोरडी करायची आणि नंतरच याच्यावरती गूळ खिसून घ्यायचा आहे। गूळ खिसून घेतल्यामुळे गूळ पाण्यात घातल्यानंतर पटकन असा विरघळला जातो आणि आपला वेळ वाचतो। त्यासाठी गूळ घेताना खिसून घ्यायचा। सर्व गूळ या ठिकाणी खिसून घेतलेला आहे। आता आपण हा मोजून घेणार आहोत। मोजण्यासाठी 1 कप किंवा वाटी घ्यायची आणि त्याचप्रमाणे गूळ मोजून घ्यायचा। चमच्याने कपामध्ये आपण गूळ घालून घेऊया। गूळ आपण मोजून घेतलेला आहे। हा आपण अर्धा कप घेतलेला आहे आणि तो आपण आता पातेल्यामध्ये घालून घ्यायचा आहे। गूळ आपण उकळून न घेता या पद्धतीने आपण याचे पाणी करायचे आहे। त्यासाठी आपण 1 कप पाणी घेतलेले आहे, त्यातील अर्धा कपच पाणी सुरुवातीला याच्यात घालायचे। गूळ बुडेल एवढे आपण पाणी घातलेले आहे। गुळाचा पाक न करता फक्त गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे आणि चमच्याने हे हलवून अशा पद्धतीने गूळ यामध्ये वितळून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता गुळाचे पाणी या ठिकाणी आपले तयार झालेले आहे आणि आपण 1 कप पाणी घेतलेले होते ते अर्धा कपच आपण वापरलेले आहे। आता हे बाजूला ठेवूया आणि आपण आता पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी आपण चाळणीमध्ये 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि हे आपण चाळून घेणार आहोत। कधी कधी गव्हाच्या पिठामध्ये कोंडा असतो, कणी असते, त्यासाठी पीठ घेताना तुम्ही चाळून घ्यायचे। आणि या कपाप्रमाणे मी 2 कप घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ घालून घेणार आहोत। बेसन पीठ घातल्यामुळे पुरी एकदम खुसखुशीत आणि चवीला छान अशी लागते। त्यासाठी बेसन पीठ घालून घ्यायचे आणि नंतर यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचे आहे। कोणताही गोडाचा पदार्थ करताना महत्त्वाची टिप्स तुम्ही लक्षात ठेवायची, त्यामध्ये मीठ घालायचे, म्हणजे पदार्थाची चव ही बॅलन्समध्ये राहते। त्यानंतर यामध्ये आपण मोहनासाठी 1 चमचा तूप घालून घेणार आहोत। तुपाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी तेल देखील वापरू शकता। तुपाचे मोहन घातल्यामुळे पुरीचे वरील आवरण एकदम खुसखुशीत होते आणि पुरीची चव देखील मस्त लागते। नंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर घालून घेणार आहोत। वेलची पावडरने पुरीला सुगंधही येतो आणि चवही मस्त लागते। त्यासाठी आपण वेलची पावडर घातलेली आहे। हाताने चोळून चांगले मिक्स करून घेणार आहोत। सर्व पिठाला एकसारखे असे मोहन चोळून घ्यायचे आहे, म्हणजे पुरी व्यवस्थित फुलली जाते आणि खुसखुशीत होते, तेलकट होत नाही। म्हणून आपण याला अशा पद्धतीने चांगले चोळून घेऊया। जेवढे चांगले चोळाल तेवढी पुरी मस्त होते। हे चोळून झाल्यानंतर आपण सुरुवातीला जे गुळाचे पाणी केलेले आहे ते याच्यात घालून घ्यायचे आहे आणि घालताना आपण गाळणीने गाळून घेत आहोत, कारण गुळामध्ये कधी कधी कचरा असतो। त्यासाठी पाणी घालताना गाळणीने गाळून घ्यायचे आणि थोडेच घालायचे। लागेल तसे पाणी घालून आपण घट्ट असे पीठ मळून घ्यायचे आहे। हे पहा, पीठ आपले कोरडे वाटत आहे। आता राहिलेले पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। 2 कप गव्हाच्या पिठासाठी आपण अर्धा कप गूळ घेतलेला आहे आणि अर्धा कप पाणी। हे पाणी आणि गूळ दोन्ही मिक्स करून गुळाचे पाणी तयार केले आणि नंतर घालून आपण चांगले पीठ मळून घेणार आहे। पीठ मळताना महत्त्वाची टिप्स, पीठ पातळ मळायचे नाही, घट्टसर आणि मऊ मळायचे। जर पीठ पातळ मळले तर पुरी फुलली जात नाही आणि तेल देखील जास्त शोषून घेते। त्यासाठी पीठ मळताना एकदम घट्टसर मऊ मळून घ्यायचे। हे पीठ मळल्यानंतर याच्यावरती आपण तूप घालून घेणार आहोत आणि तूप घालून हे पीठ चांगले मऊ असे करून घ्यायचे आहे। तूप लावून पीठ चोळल्यामुळे पीठ आपले वातट होत नाही, मऊ असे राहते। हे पीठ आपले मळून झालेले आहे। आता आपण हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहे। पीठ मळल्यानंतर याच्या पुऱ्या लगेच करायच्या नाही, 10 मिनिटं ह्याला चांगले मुरू द्यायचे आणि नंतरच याच्या पुऱ्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत।
10 मिनिटं आपण हे पीठ झाकून ठेवले होते. हे मस्त असे मुरलेले आहे. याचा रंग पाहू शकता आणि याला चकाकी देखील पाहू शकता. आता पिठाचा एक मोठा गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावर अशा प्रकारे चांगला मस्त चोळून घेऊन याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. मी या ठिकाणी पिठाचे मोठे गोळे करत आहे. त्याऐवजी जर तुम्हाला असे नसेल करायचे तर पिठाचे लहान लहान आकारात गोळे घेऊन त्याच्या पुऱ्या देखील डायरेक्ट तुम्ही लाटू शकता. या ठिकाणी मी अशा पद्धतीने याचे 3 मोठे गोळे करणार आहे आणि नंतर याची मोठी पोळी लाटून वाटीने या पुऱ्या कट करणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने केले तर आपला वेळ वाचतो आणि पुऱ्या देखील एकसारख्या अशा होतात. यासाठी आपण अशा पद्धतीने पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि आता पोळपट घेणार आहोत आणि पोळपटावर आपण ह्या लाटून घेणार आहोत. लाटण्या अगोदर पिठाचा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि हातावर याच्या सर्व बाजूच्या कडा एकसारख्या अशा करून घ्यायच्या. म्हणजे पटकन अशी आपली पोळी लाटली जाते आणि साईडच्या कडा याच्यात चिरत नाही. त्यासाठी आपण ही अशा पद्धतीने करून नंतर ही पोळी एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने ही मस्त अशी लाटून घेतलेली आहे. जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, मध्यम अशी लाटून घ्यायची आहे. नंतर याच्यावरती आपण खसखस घालून घेणार आहोत. खसखस घालताना तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता किंवा स्किप करू शकता. खसखस घातल्यानंतर पुन्हा आपण लाटण्याने ही लाटून घ्यायची म्हणजे खसखस पडली जात नाही, चांगली दाबून बसते. नंतर आपण याच्या पुऱ्या कट करून घेणार आहोत. त्यासाठी आपण अशा प्रकारे एक वाटी घेतलेली आहे. तुम्हाला म्हणजे लहान मोठ्या करायच्या त्याप्रमाणे वाटी घेऊन अशा पद्धतीने या पुऱ्या कट करून घेऊ शकता. पीठ मळताना आपण यामध्ये मोहन घातलेले आहे, त्यामुळे आपण पुरी कट करताना आणि पुरी लाटताना अजिबात पिठाचा वापर केलेला नाही आणि ही पोळपटाला देखील चिटकत नाही. तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्या मस्त अशा झालेल्या आहेत. साईडचे पीठ आपण काढून घेऊया. पुरीची जाडी पाहू शकता, जास्त पातळही नाही आणि जाडही नाही. जर पुरी पातळ झाली तर ती कडक होते आणि फुलत नाही आणि जाड झाली तर ती वरून भाजली जाते आणि आतमध्ये कच्ची राहते. त्यासाठी अशा प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. एका ताटामध्ये सर्व पुऱ्या या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत. त्याचवेळी सर्व पुऱ्या तयार केल्या आणि त्या ताटात ठेवल्यानंतर त्याच्यावर एखादा सुती रुमाल झाकून ठेवायचा, म्हणजे पुऱ्या वरून कडक होत नाहीत आणि तळल्यानंतर व्यवस्थित अशा मऊ राहतात. त्यासाठी आपण याच्यावर झाकले होते आणि ह्या पुऱ्या आपल्या तळण्यासाठी तयार झालेल्या आहेत. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचे आहे. तेल या ठिकाणी गरम करून घ्यायचे आहे. तेल गरम करताना जास्त कडक करायचे नाही, मीडियम आचेवर मस्त असे तेल गरम करून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये एक एक करून पुरी तेलात सोडून घ्यायची. पुरी तेलात सोडल्यानंतर हलक्या हाताने गोल आकार फिरवत ही पुरी दाबून घ्यायची, म्हणजे झाऱ्याने दाबल्यानंतर ही पुरी मस्त अशी टम फुगली जाते. हे पहा, मस्त अशी ही पुरी तळली गेलेली आहे. दोन्ही बाजूने आपण अशाच पद्धतीने चांगला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. मस्त अशी ही पुरी तळून झालेली आहे. झाऱ्यामध्ये घेऊन याचे सर्व तेल काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने पुऱ्या केल्या तर जास्त तेलकट होत नाही. हे पहा, मस्त टम फुगलेली आपली पुरी या ठिकाणी तयार झालेली आहे. एका पेपरवर आपण ही काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण दुसरी पुरी देखील तळून घ्यायची आहे. पुरी तेलात सोडल्यानंतर तेल पाहू शकता साईडने अशा प्रकारे बुडबुडे येतात, म्हणजे या स्टेजलाच आपण तेल गरम करून घ्यायचे. संपूर्ण पुरीवर तेल आल्यानंतर झाऱ्याने हलके दाबून घ्यायचे. अशा पद्धतीने मस्त अशी ही पुरी फुलली जाते. या ठिकाणी सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहे. पुरी करताना काही महत्त्वाच्या टिप्स देखील आहेत. पुरी करताना ते जास्त आचेवर जर पुऱ्या तळल्या तर पुऱ्या ह्या पटकन वरून सोनेरी होतात पण आतमध्ये कच्च्याच राहतात. त्यासाठी पुरी तळताना तेल हे मध्यम आचेवर करायचे आणि अशा पद्धतीने सर्व पुऱ्या या ठिकाणी तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, मस्त अशा सोनेरी रंगावर आपण सर्व पुऱ्या या ठिकाणी तळून घेतलेल्या आहे. 2 कपामध्ये आपल्या एवढ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण आज आषाढ स्पेशल गोड पुऱ्या मस्त अशा सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात तयार केलेल्या आहेत. आषाढासाठी आपण गोड पुऱ्या ही रेसिपी तयार केलेली आहे. सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तयार झालेल्या आहेत आणि तेल देखील जास्त पुरीने शोषून घेतलेले नाही. एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि काही टिप्स सहित ही आपली आजची पुऱ्यांची रेसिपी तयार झालेली आहे. आता एक पुरी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते. पुरी तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे. सर्वच पुऱ्या एकसारख्या अशा फुलून तयार झालेल्या आहेत.
तुम्हाला तोडून दाखवते. पुरी या ठिकाणी तोडतानाच तुम्ही पाहू शकता तेलकट अजिबात झालेली नाही आणि तोडल्यानंतर आतमध्ये पाहू शकता वरून एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि आतमध्ये मऊ अशी तयार झालेली आहे. अशी आहे आपली आषाढ स्पेशल गोड पुऱ्यांची अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. तुम्ही ही गोड पुरी करून पाहिल्यानंतर तुमचा अनुभव आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन स्वादिष्ट आणि टेस्टी रेसिपीसोबत.